नंबर 1 हा नंबर 1च असतो. नंबर 2ला काहीच किंमत नसते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या विधानाची जोरदार चर्चा. चव्हाणांचा रोख नेमका कोणाकडे? चर्चांना उधाण. काल परवा अध्यक्ष झालेल्यांनी युतीवर बोलू नये. मंत्री शंभूराज देसाईंचा रवींद्र चव्हाणांना जोरदार टोला. ज्या नावात बॉम्बे त्या नावाचं मुंबई करणार. उद्धव ठाकरेंचं मोठं विधान. तर राज्यात भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय म्हणत सरकारवरती हल्लाबोल. सत्ता आल्यावरती लोक स्वतःला मालक समजतात, पण मी सेवक आहे. अंबरनाथमध्ये प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवरती हल्लाबोल. गोपीनाथ मुंडेंची घोषणा ही राष्ट्रप्रथम होती, मात्र आता भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम झाली आहे. उत्तम जानकरांची भाजपावरती घणाघाती टीका. भुसावळमध्ये जाहीर सभेत खडसेंचं थेट भाजपाच्या चिन्हावरती मतदान करण्याचं आवाहन. वेळीच कार्यकर्त्यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर खडसेंकडून विधानाची सारवासारव. खडसेंच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हाशा. पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे. मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवरती निशाणा. बीडमधील 150 कोटींच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करू. अजित पवारांचा इशारा. तर विकास निधी दिल्यानंतरही काम होत नसल्याचा लगावला टोला. अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकणार. दिवसभर प्रचाराचा धडाका असताना अजित पवार विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. आणि नांदेडमध्ये जातीय विखारातून वडिलांनी मुलीच्या प्रियकराला संपवलं. प्रेयसीने मृतदेहासमोर कपाळाला लावलं कुंकू. नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. राज्यातल्या तुमच्या आमच्या उपयोगी बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. नागपुरात मध्य भारतातील महत्त्वपूर्ण कृषी प्रदर्शन ॲग्रोव्हिजन 2025ला रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि त्यांनी आधुनिक शेती, तंत्रज्ञान, कृषी उद्योग आणि पूरक उत्पादनांच्या दालनांची पाहणी करून नव्या नवकल्पना जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान नितीन गडकरी, प्रतापराव पवार, रवी बोरटकर, डॉक्टर CD माई यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ॲग्रोव्हिजनचं हे 16वं वर्ष असून फाउंडेशनच्या 10 वर्षांच्या पूर्णत्वानिमित्त तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचं देखील प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईतील झोपडपट्टी आणि वंचित वस्त्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणाऱ्या स्वच्छतेच्या सुविधा देणारा सुविधा केंद्र उपक्रम आदर्श मॉडेल ठरतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात मुंबई महानगरपालिका, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, HSBC आणि JSW फाउंडेशनचा सहभाग आहे. सध्या 23 केंद्र कार्यरत असून लाखो नागरिकांना स्वच्छतेचा लाभ मिळाला. जलबचत, कचरा व्यवस्थापन, महिलांचा सहभाग आणि आरोग्य सुधारणा यामुळे हा उपक्रम प्रभावी ठरला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील 800 एकर क्षेत्राचं पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झाला. रिवाइल्डिंग संकल्पनेवर आधारित हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असून झिरोधा आणि रेन मॅटर फाउंडेशन यासाठी सहकार्य करते. या माध्यमातून मोनोकल्चरच्या ऐवजी जैवविविधता वाढवणारी नैसर्गिक पुनर्स्थापना केली जाणार आहे. हा उपक्रम विदर्भातील पर्यावरण संवर्धनासाठी आणि देशातील कॉर्पोरेट क्षेत्रासाठी आदर्श मॉडेल ठरणार आहे. नागपूर पुस्तक महोत्सव 2025 अंतर्गत 0 माईल लिटरेचर फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेशीमबाग इथे पार पडला. पुस्तकांमुळे संस्कृती, जाणीव आणि वैचारिक प्रगल्भता टिकून राहते असं सांगत त्यांनी नागपूरच्या समृद्ध साहित्यिक वारशाचं महत्त्व अधोरेखित केलं. नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र शासन आणि 0 माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव झाला. 300 पेक्षा अधिक प्रकाशक आणि लाखो पुस्तकं उपलब्ध असलेला हा उपक्रम तरुणांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी महत्त्वाचा असल्याचं मंत्र्यांनी नमूद केलं. AIच्या माध्यमातून शॉर्टकटने आपल्याला सगळी माहिती मिळते, पण आपल्याला जर ज्ञान संपादित करायचं असेल तर पुस्तक हाच आपला खरा मित्र आहे. पुस्तकाशिवाय ज्ञान नाही आहे.
आणि मग पुस्तक वाचण्याकरता माध्यम कुठलंही असू शकतं, ते AI पण असू शकतं, पण वाचलं पाहिजे, वाचन संस्कृती तयार झाली पाहिजे. या दृष्टीनं हा पुस्तक महोत्सव खूप महत्त्वाचा आहे. आणि आता महाराष्ट्र एकमेव असं राज्य झालं आहे की ज्या ठिकाणी 2 पुस्तक महोत्सव आपण करतो. पुण्याचा पुस्तक महोत्सव तर आता युनेस्कोकडे चाललेला आहे आणि नागपूरचा पुस्तक महोत्सव आता आपण सुरू केला आहे. मुंबईत निष्क्रिय बँक खात्यांमधील रक्कम योग्य खातेदार आणि त्यांच्या वारसांपर्यंत पोहोचवण्याकरता रिझर्व्ह बँकेचा तुमचे पैसे तुमचा हक्क हा उपक्रम गतिमान झाला. या तंत्रज्ञानामुळे नावातील बदल, स्पेलिंग त्रुटी असूनही एकच खातेदार ओळखणं सुलभ होणार आहे. मुंबईतील निष्क्रिय खात्यांमध्ये सुमारे 2000 ते 2500 कोटी रुपयांची रक्कम अडकलेली असल्याची माहितीही त्यांनी दिली. खातेदारांना eKYC आणि वारस नोंदणी नियमित करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी सर्व बँकांनी डिडुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रोजेक्ट सुविधाद्वारे मातृत्व आणि बाल आरोग्यात मोठी डिजिटल झेप घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमात 50 लाख बालकांच्या पालकांची आणि 40 लाख गर्भवती महिलांची नोंदणी पूर्ण झाली असून एकूण 94 लाख लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचल्या. SMS रिमाइंडर प्रणालीमुळे वेळेवर लसीकरण आणि मातृ आरोग्य सेवेतील जागरूकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी मंडळाच्या बैठकीत बेकायदेशीर लॉटरी व्यवहारांना आळा घालण्यासाठी विविध उपायांवर चर्चा झाली. अनधिकृत लॉटरी विक्री, बोगस तिकीट व्यवहार आणि इतर राज्यांच्या लॉटरीची गुप्त विक्री करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. नागरिकांची फसवणूक थांबवणं, लॉटरी व्यवस्थेत पारदर्शकता आणणं आणि राज्याचा महसूल वाढवणं हे बैठकीचं प्रमुख उद्दिष्ट होतं. मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरिवली आणि अंधेरी इथे अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि वेगवान सेवा देण्यासाठी उभारलेली ही केंद्र स्मार्ट प्रशासनाकडे वाटचाल करणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत. डिजिटल क्यू मॅनेजमेंट, टोकन प्रणाली आणि रिअल टाइम स्टेटस डिस्प्ले यासारख्या आधुनिक सुविधांमुळे नागरिकांचं कामकाज सुलभ होणार आहे. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.